मॅच झाली, काय हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. त्या मॅच मध्ये नक्की किती खेळाडू होते हे आता मला घरी जाऊन युट्यूबच्या माध्यमातून चेक करण्यात येईल. काल किती खेळले, आज किती खेळले. तो एक बॅटर कोण आला त्याने षटकार मारला हे मात्र ट्विस्ट पाहायला मिळालं त्या मॅच मध्ये. सब देखो यूट्यूब के माध्यम से आप सब दिखाई देगा, साल भर यही देखना है आपको. किसने किधर डाला, किसने किधर खाया, किसने छोड़ा, किसने पकड़ा. मारला लांबच लांबचा मारला त्यानं. जवळ जवळ षटकार षटकार होता की अठ्ठा होता माहित नाही पडलं, पण मारला. यासुद्दीन न मारलेला षटकार होता तो. आता वर्षभर रील्स त्याची व्हायरल होईल. सोमित गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज आलाय. जबरदस्त हा गोलंदाज ज्यानं पहिल्या मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळवला. स्ट्राईक एंडवरती अजमल ज्याच्या बॅट मध्ये जबरदस्त फटके, चारी दिशेला तो फलंदाजी करतोय. आणि त्याच्या बरोबर एक ऑलराऊंडर खेळाडू अमित भिल्लारे नॉन स्ट्राईक एंडवरती. गेम इज ऑन. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं आयान बेडेकर तयार झाला आता गुणलेखकासाठी. चेंडू हवेमध्ये वन हँड कॅच पकडण्याची संधी निर्माण केली क्षेत्ररक्षकाने, पण चेंडू गेला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून. प्रेक्षक दीर्घामध्ये 4 धावांसाठी आलाय. जबरदस्त अजमलच्या बॅट बंद चौकार. ठोक डीजे. चौकारानं सुरुवात तर चांगली केली आहे ती अजमल या बॅटरनं. नॉन स्ट्राईक एंड वरती अमित आहे. पुन्हा गुटना टेक तमाशा देख. चेंडू हवेमध्ये होता, कॅच तर सुटलाय, पण धाव देखील घेतली गेली नाही. कदाचित बॅट हातातनं सुटली आहे. वातावरणामध्ये पुन्हा एकदा बदल झालेला आहे. धूर मैदानाच्या आत आल्यामुळे थोडस वातावरण आता वेगळं पाहायला मिळते. डॉट चेंडूचा इशारा आला. कॅच सुटलाय तिकडे आपण पाहतोय. असं वाटलं तो पियुष हा चेंडू पकडेल, पण पियुषच्या आवाक्याच्या बाहेर हा चेंडू पाहायला मिळाला. स्लॉट मध्ये घेतला, आता त्याला पार्किंग प्लॉट मध्ये पाठवलंय. स्टायलिश फटक्याची केली निवड. चेंडू केला पुन्हा एकदा सीमारेषा पार. कॅच सुटल्यानंतर पुन्हा एकदा धावफलकाला मिळालाय आकार. धावा मिळतील त्या 4 आणि या 4 धावांच्या मदतीने आता टोटल स्कोर कार्ड वरती 8 धावसंख्येची नोंद. अल्पेश सरकुडे यांच्या हृदयाचे डोके आता वाढले या माध्यमातून. जबरदस्त गोलंदाज आहे. गोलंदाजावरती आक्रमण केलं, पण क्षेत्ररक्षकाला त्याला साथ देता आली नाही. एक कॅच सुटला आणि त्यानंतर आता खऱ्या अर्थानं चित्र थोडंसं बदललंय. अल्पेश सर मान्यवरांच्या भूमिकेमध्ये, पण क्रिकेटचा जो त्यांच्याकडे एक क्रिकेट लपलेलं आहे त्यांच्या अंगामध्ये मनामध्ये, तर आता ते उसळून बाहेर येत आहे. जसं गोलंदाजावरती फटके पडतायत. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय. अशा वेळी आता चेंडूला अडवलं गेलं. सिंगलनं पुन्हा एकदा वाट चालू. रनआउटची संधी होती, पण इथे संधी का घेतली नाही हे मात्र आता गोलंदाजाला विचारलं जाईल. स्ट्राईक एंड वरती आलाय फलंदाज अमित. सिंगलनं टोटल स्कोर वरती 9 धावसंख्येची नोंद झाली. आतापर्यंत चेंडू झाले त्या षटकातील 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 9 धावांची नोंद झाली आहे. पॉवर प्लेचं षटक चालू आहे. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक लॉंग ऑफ आणि दुसरा लॉंग ऑन. अमित साठी हा चेंडू वेगानं जरूर टाकला, पण दिशाहीन चेंडू पाहायला मिळतोय. लेग स्टंपच्या बाहेर चेंडूला पकडण्यात आलं. पंचांनी पनिशमेंट दिली. वाईट चेंडूचा इशारा. एका धावेनं वाढ. सकलेनं जबरदस्त चेंडू टाकण्याचं काम केलं, पण शेवटचा चेंडू मात्र खराब टाकला. स्लॉट मध्ये टाकला.
आणि त्याला पार्किंग प्लॉट मध्ये टाकला. चेंडू उंच गेलाय, लांबी देखील पाहायला मिळतीये. दूर 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 चेंडू गेलाय सीमारेषा पार. सकलेनला आठवण करून दिली या षटकारानं. आलाय बिग बिग षटकार ठोक डीजे. या 6 धावांच्या मदतीनं टोटल 16 धावसंख्येची नोंद. सकलेनं 5 चेंडू मात्र खूप सुरेख टाकले. एक चेंडू 2 धावसंख्या असताना मात्र त्यानं तो चुकीचा एक चेंडू टाकला आणि त्याच्यावरती वार झाला. पण भविष्यामध्ये खूप चांगला गोलंदाज होईल याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, कारण की त्याच्या मनामध्ये जिंकण्याची संधी होती आणि त्याचं मनोधैर्य देखील अतिशय सुंदर त्यानं कार्य करत होतं. पण क्रिकेटचा खेळ झटपट रंग बदलतो. सरड्यासारखा रंग बदलणारा खेळ आहे. पुन्हा आखू टप्प्याचा हा चेंडू उंच गेलाय, लांबी कमी आहे. इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये हा चेंडू विसावला आणि इथे आता षटकारानंतर घडले रिएक्शन. सकलेन इस गेंद को आप गौर से देखो, इसमें मिली है गेंदबाज को विकेट. ठोक डीजे. मैदानाच्या आत गेलाय नूर. क्या बनेगा आज के रात का कोई नूर. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 16. आदरणीय किशोरभाई देशमुख साहेबांना मी विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे स्पर्धेच्या वतीनं. दोस्ती चषक आपण पाहतोय 2026 चं माध्यम. अंतिम टप्प्यामध्ये आपण आता आलोय आणि टप्प्यात आलं तर कार्यक्रम होतो हे सकलेन आता कधी विसरणार नाही. त्यामुळे ऑफ स्टंपच्या लाईन मध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न त्याचा इथून पुढे राहील अशी आपण अपेक्षा करूया. नेक्स्ट बॉलर स्वराज्य. स्वराज्यावरती केलाय वार आणि इथे मात्र चेंडू जातोय आर पार. फटक्यात होतं वजन. धावा मिळतील अर्धा डझन. षटकार ठोक डीजे. आठवण झाली त्याच ठिकाणी षटकार गेला होता आणि तसाच मारलाय आता फलंदाज अजमल. टोटल 22. डाऊन क्रिकेट. फटका फसलाय. चेंडू खाली यष्टरक्षक येतोय. रिएक्शन पाहायला मिळालं आणि इथे देखील घेतलीये बॅटरची विकेट. 2 गडी बाद. आता स्कोर कार्ड वरती 22 धावसंख्येची नोंद. शिळपाटा संघ खेळतोय पहिल्यांदा फलंदाजीसाठी. ठोक डीजे. नवघर संघाचा संघनायक, देवळोली संघाचा संघनायक आणि त्याचबरोबर हाळ संघाचा संघनायक, कर्जत बीड संघाच्या संघनायकाला विनंती करेल की आपण आता व्यासपीठाशी येऊन संपर्क साधा. लकी ड्रॉचा कार्यक्रम इथनं होईल. टॉप 3 साठी एक संघ निवडला जाईल आणि त्यानंतर जे 4 संघ राहतील बघा, 4 कर्णधारांनी व्यासपीठाशी संपर्क साधा. स्पर्धेमध्ये अंतिम टप्प्यामध्ये जे काय निर्णय आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील लवकरात लवकर या प्लीज. आणि या दोन्ही संघाचे 12th मॅन एक तर आहे
आणि शिरपाटाचा मी आहे, त्यामुळे होऊन जाऊ दे आता. नेक्स्ट बॅटर इरफान आलाय, जबरदस्त हा फलंदाज, 360 खेळणारा खेळाडू. ऑफस्टमच्या लाईनच्या बाहेर पकडलं गेलं, वाईट चेंडूचा इशारा. देवळोली संघाचा कर्णधार इथे आलेला आहे, नवघर संघाचा देखील कॅप्टन आलेले आहेत, हाळ संघाचे इथे आहेत. आता कर्जत बीड संघाच्या कॅप्टनला देखील मी विनंती करतो, आपण या. ज्या काही पुढच्या फॉर्मॅलिटीज आहेत ते मुफीद पारकर तुमच्यापर्यंत पोहोचवतील. तत्पूर्वी आपण मॅच कडे पुन्हा एकदा वळूया. फिरड मारण्याचा प्रयत्न केला, ऑफस्टमच्या लाईन मध्ये हा चेंडू पाकला मिळाला, बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. का माझी निवड महाराष्ट्र अंडर 19 संघामध्ये झाली आहे याचं उत्तम उदाहरण वेगावरती स्वार होताना गोलंदाज स्वराज्य थरगुडे मात्र मैदानामध्ये सादर करताना. नवघर संघामध्ये आज लॉक लागला वाटतं, बरेच त्यांचे गावकरी आता या मैदानावरती आलेले आहेत. गावात एक ट्रॉफी जाणार आहे याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही. ट्रॉफी कोणतीही असो, आमच्या गावात आज गुलाल उधळणार. आता टप्प्यात आलाय आणि कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला, पण बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. इथे मात्र कदाचित बॅटच्या टो एंडला चेंडूनं स्पर्श केलाय आणि तिकडे लॉंग ऑफ मध्ये चेंडूला कॅच स्वरूपात पकडलं देखील गेलं. इरफानला आता करावा लागेल परतीचा प्रवास. ठोक डीजे. नेक्स्ट बॅटर बुफरान मैदानाच्या आत दाखल झालाय, स्ट्राइक एंड वरती असणारा फलंदाज आहे. 23 धावा आता स्कोर गडवरती लागल्या 3 गाड्यांच्या मोबदल्यात. स्वराज्य जबरदस्त गोलंदाजी करताना. जबरदस्त हा चेंडू ऑफस्टमच्या लाईन मध्ये आता कमबॅक करण्याची संधी शोधतोय स्वराज्य, ज्याच्या नावातच बरंच काय दडलंय. तो स्वराज्य या मैदानावरती संघर्ष करताना 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची निर्मिती केली राजा शिवछत्रपतीनं, आणि त्याच स्वराज्यामध्ये आता तुम्हा आम्हा सगळ्यांचा आणि या स्वराज्याचा देखील जन्म झालेला आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केलाय, थांबवलं गेलं, इथे धाव घेतली गेली नाही. चांगलं कमबॅक केलंय स्वराज्य थडकुडे या गोलंदाजानं टीम लवजी संघासाठी. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला, 23 धावा स्कोरगडवरती लागल्या. 3 महत्वाचे गडी मैदानाच्या बाहेर गेलेत. शेवटचं आणि अंतिम आता षटक पाहायला मिळेल. तोडफोड मार धाडवलं आणि या षटकामध्ये आपण विचार केला तर जवळजवळ गोलंदाजानं फक्त धावा खर्च केल्या त्या 7. पहिल्या चेंडूवरती षटकाराचा मार खाल्ल्यानंतर सुद्धा 5 चेंडू त्यानं जबरदस्त टाकले आणि 1च धाव खर्च केली. म्हणजे या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च करताना त्यानं 2 विकेट देखील मिळवल्या. स्वराज्य थरकुडे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये आपल्या संघासाठी चांगलं योगदान देताना. आता किशोरबाई देशमुख साहेबांचं आपण नक्कीच स्वागत करूया. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये त्यांची देखील नोंद झालेली आहे. दोस्ती चषक 2026 चे माध्यम. नेक्स्ट बॉलर ओमकार थरकुडे. विक्रांत पाटील, जबाबदारी त्यांच्यावरती एकाच मोठ्या स्पर्धेची. आदरणीय नगरसेवक प्रशांतदा शेंडे आणि त्यांच्या बरोबरीनं अल्पेश शेठ थरकुडे यांच्या संयुक्त विद्यमानानं काही दिवसात दोस्ती चषकाचा थरार रंगणार आहे. डीपी रोडच्या नगरीमध्ये 3 रात्रीची स्पर्धा आहे. कदाचित 14, 15 आणि 16 मे मेजवानी आहे पुन्हा एकदा हाळच्या या छोट्या खेळाडूंसाठी. स्ट्राइक एंड वरती नूर आहे. चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा हलका लेग ब्रेक पद्धतीने चेंडू पाकायला मिळाला. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही. डॉट चेंडूचा सिग्नल पंचांचा येतोय. सिग्नल तर आता चौकार षटकाराच्या स्वरूपात येणं अपेक्षित आहे. ती टीम
शिळपाटा संघाला. कारण की आपण पाहतोय लवजी संघाकडे असे फौजी आहेत ज्यांच्याकडे जबरदस्त विस्फोटक फलंदाजी आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीनं बॅट आणि चेंडूचा संपर्क नाहीये. मैदानावरती सातत्यानं लेग साईडच्या दिशेनं बॅट फिरवली जाते, पण मैदानावरती जर बॅटरनं विचार केला तर ऑफ साईड मध्ये देखील चांगले चांगले फटके असतात. पॉइंटच्या डोक्यावरनं खेळू शकता, कव्हर्स पॉइंटच्या वरनं खेळू शकता, गलीमध्ये खेळू शकता, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफ मध्ये देखील खेळू शकता. पण सातत्यानं मिड विकेटच्या दिशेनं काऊ कोर्नाच्या दिशेनं खेळण्याच्या नादात बॅटर आणि गोलंदाजा मधलं चाललेलं युद्ध सध्या तरी गोलंदाज हवी होतोय. आता पॉइंट वरनं उडवण्याचा प्रयत्न केलाय, टप्प्यात केलाय कार्यक्रम. वन बाउंड चेंडू जाईल सीमारेषा पार, धावा मिळतील 4, रन मिलेंगे 4, तो जरूर होगा बेडा पार. ठोक डीजे मेरे. डीजेचं देखील कौतुक करेल. जबरदस्त गीताना माहोल रंगवण्याचं काम त्यानं केलंय, पण एवढा लांब चेंडू गेलाय ना की आता यायला थोडासा उशीर होतोय. पण सुफियान संधीनं काल चांगली संधी साधली, एका हातानं झेल टिपण्याचा प्रयत्न त्यानं केला. पण आजची रात्र पण आपण पाहिलं साईडला काय डाय मारली मगाशी. आंघोळ करून आलाय, कार्यक्रम कदाचित झालाय. आपण या कार्यक्रमकडे वळूया जिथे चेंडू बाहेर गेलाय. सुफियान आलाय हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, कारण मी असं ऐकलंय की 8च्या आत घरात असतो तो. 27 धावसंख्येची नोंद झाली आहे. कधी कधी सुफियानला डबल ट्रिप पण मारावी लागते, आता त्याचा व्यवसाय. सुफियानची वाट बघणारे खेळाडू पहिल्या 7 वाजल्यापासून वाट बघतात, पण सुफियान आता आलाय. ओमकार थरकुडे पुन्हा एकदा इन ऍक्शन मध्ये परतीचा प्रवास करेल का? क्रिकेटमध्ये टेन्शन टेन्शन आणि टेन्शनच असतं, थोडासा हसी मजाक पण झाला पाहिजे. सुफियान आल्यामुळे थोडस वेगळं आता वलय लागलं या मॅचला, स्पर्धेमध्ये. दांडी गोल झालीये, फर्निचर डिस्ट्रॉय. असं वाटलं होतं चौकारानंतर रिएक्शन मैदानामध्ये आणखी एक मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल, पण गोलंदाजानं आमच्या मामूचं स्वागत केलंय इथे विकेट घेऊन. ठोक डीजे. काय डाय मगाच्या मॅच मध्ये त्यानं मारली. साहिल नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आत. आता मला पण आधार कार्ड शिळपाटाचं बनवायला लागेल. आयान पेडेकर म्हणतोय चुन चुन के तुमने खिलाडी लाए. स्ट्राइक एट वरती मात्र बुफराने. साहिल स्ट्राइक एंड वरती असेल असं वाटलं, तो बुफरान असेल, पण साहिल आता स्ट्राइक एंड वरती आहे. जबरदस्त हा चेंडू आहे. भावेश सावंत आता काउंटी क्रिकेट खेळतायत मैदानाच्या बाहेरनं. एक अपघात त्यांच्या आयुष्यामध्ये यू टर्न देऊन गेला. बऱ्याच महत्वाच्या स्पर्धा त्यांच्या या हंगामातल्या राहिल्या. कदाचित या स्पर्धेमध्ये देखील नाहीतर भावेश सावंत असते तर सिरीजच्या रेस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळालं असते. एक अष्टपैलू खेळाडू आहे, त्याची आठवण आता टीम लवजी संघाला सातत्यानं होतीये. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, साहिलनं पटका सजवलाय. पुन्हा भावेश सावंत एक हात टाकून कॅच पकडण्याची संधी शोध होते. भावेश सावंत यावेळेस जर हाताला चेंडू लागला असताना तर मात्र अल्पेश सरगुड्यांना अजून टेन्शन आलं असतं,
पण इथे षटकार आला आणि त्यानं वेगळं टेन्शन दिलंय. 6 धावांच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. हा रिप्ले पाहिला तर माझ्या पण हृदयाचे डोके वाढले होते. टोटल स्कोर कार्ड वरती आता धावा लागल्यात त्या 33. विजयासाठी 18 चेंडूमध्ये 34 धावसंख्येची गरज आहे. शिळपाटा संघाच्या विरोधात अल्पेश 11 लवजी बी टीमला. काय घडतंय काय बिघडतंय हे पाहण्याआधी ऐकूया एक सुमधुर संगीत. संकेत पाटील यांच्या चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन मात्र दाबायला विसरू नका. गेमरच्या भूमिकेमध्ये त्यांनी खूप गेम युट्यूब वरती खेळलेले आहेत आणि त्यांचे सबस्क्रायबर देखील मी पाहिले जवळजवळ 22,000च्या आसपास, 22,000 प्लस आहेत. म्हणजे आता थोड्या दिवसात युट्यूब कडनं त्यांचं देखील मानधन सुरू होईल. आणि क्रिकेटमध्ये आज ते 11च्या स्क्वॉड मध्ये भावेश सावंत एन्जॉय असल्यामुळे नेहमी 12th मॅन राहिले आणि भावेश सावंत तेज पामच्या एका मोठ्या स्पर्धेमध्ये त्यांना एक ट्रॉफी बहाल देखील केली होती. 12वा काय असतो आणि 12व्याचं काम काय असतं हे सातत्यानं यानं मात्र पार पाडलं आणि आता तो 11 मध्ये. मामू आले, त्यांचं स्वागत नक्की करूया. ताबीजला आज कळलं असेल आयुष्यात अशा अशा गोष्टी घडतात. क्रिकेट में नजर आटी तो दुर्घटना घटी. जिंकलेले आले वाटतं. जिंकलेली टीम आली काय? आले. जाम मोठी पार्टी करून आले वाटतं ते. 200 दोघांना होते. त्यांच्यासाठी ते 2,000 होते. आकाश देशमुख सरांचं देखील शुभ आगमन झालंय. एक छोटीशी विश्रांती त्यांनी देखील घेतली आणि डॅनी भाई देखील आलेत. 18 मध्ये करायच्यात आता 34. जबरदस्त ही मॅच होणार. स्वराज्य पुण्याचा दौरा करून आलेले आहेत. बघा सगळ्या यंग खेळाडूंसाठी ही सुवर्ण संधी आहे. स्वराज्य थरकुडे महाराष्ट्र अंडर 19 टीमचा कर्णधार आहे आणि तुम्ही जर चांगले खेळलात तर कदाचित तुम्ही देखील ISPL सारख्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळू शकता. चांगली संधी आहे टेनिस क्रिकेटच्या पटलावरती देखील तुमच्यासाठी. नवनाथ आणि विक्रांत ही जोडी मैदानाच्या आत आलेली आहे आणि गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय.
तर मुनावर गोलंदाजी मार्गवरती आहे. पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार आहे. चेंडू हलक्या हातानं रिस ऑफ द फ्लिक करण्याचा प्रयत्न केलाय. डीप मध्ये चेंडू जातोय मिड विकेटच्या बाहेर 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 आर पार चौकार. आठ मधनं आलेल्या 4 धावा होत्या. सुरुवात कशी झाली पाहिजे याचं उत्तम उदाहरण नवनाथनं दिलं. 34 धावांचा पाठला होतोय. 4 धावा स्कोर वरती आल्या. 17 चेंडू, आता 30 धावांची गरज. नवनाथ जोपर्यंत मैदानामध्ये आहे ना तोपर्यंत अल्पेश लेवन लवजी बी संघ या मॅचच्या विजयाच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करणार. पण नवनाथची गोल्डन विकेट जर का शिळपाडा संघाच्या गोलंदाजानं मिळवली तर मात्र थोडासा सुटकेचा श्वास घेऊ शकतो तो शिळपाटा संघ. मुनावर ज्याच्या नावातच वर आहे तो आता खालचा चेंडू टाकणार का? सटीक क्यूआरकरचा प्रयत्न इथून होईल का? बऱ्याच वर्षाचा अनुभव असलेला नवनाथ मामुणकर स्ट्राइक एंड वरती, विक्रांत पाटील नॉन स्ट्राइक एंड वरती आता कर्णधाराच्या भूमिकेमध्ये कार्य करतोय. मुनावरचा हा चेंडू स्विच हिट करण्याचा प्रयत्न सक्सेसफुल होतोय. पुन्हा एकदा चेंडूवरती झालाय वार. चेंडू जातोय आरपार. धावा मिळतील 4 4 4 4 4 4. रोनीजी गायकवाड यांच्या माध्यमातून दोस्ती चषकाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. खूप चांगलं नीट नेटकं आयोजन आणि खूप चांगला खेळ मैदानाच्या आत चाललाय असं त्यांच्याकडनं शुभेच्छा आलेल्या सगळ्या खेळाडूंना आणि आयोजकांना. स्पर्धेचा आनंद ते नक्की घेत आहेत असं वाटलं होतं. तिसरा चेंडूवरती देखील वार होईल पण इथे चांगल्या पद्धतीने पॉइंट मध्ये इरफाननं या चेंडूला अडवलं. सिंगल आली. 1 या धावसंख्येच्या मदतीने स्कोर वरती आता वाढ होती आणि टोटल 9 धावा स्कोर वरती नोंद झाल्यात. इरफान आल्यामुळे आता शिळपाटा संघामध्ये एक नवीन ऊर्जा पाहायला मिळतीये. पण गोलंदाजाला आता प्रत्युत्तर द्यावं लागेल. स्ट्राइक एंड वरती एक स्टायलिश खेळाडू आहे ज्याच्या नावावरती या मैदानावरती उत्कृष्ट फलंदाजा किताब देखील आहे. काही दिवसाआधीच याच मैदानावरती अमन स्पोर्ट्स हॉलच्या वतीनं आयोजित स्पर्धेमध्ये महरूम मुर्तुजा राऊत आणि महरूम मुर्तुजा खारकर या ट्रॉफीच्या माध्यमातून त्याला उत्कृष्ट फलंदाजा किताब म्हणून देऊन संबोधित केलं गेलं. डीप मध्ये अमित चेंडूच्या वरती आलाय. चेंडूची उचलफेक करेल तत्पूर्वी मिळते एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने आता 10 आकडा स्कोर वरती होते पूर्ण. बघा 4 कर्णधार आणि चालू असलेल्या मॅचचे 2 एक्स्ट्रा खेळाडू फक्त व्यासपीठावरती असतील आणि बाकी सगळ्या खेळाडू मित्रांना मी विनंती करेल की आपण व्यासपीठाच्या अगदी खाली या. काय जबरदस्त मारलाय हा. नो लुक चौकार होता ज्याच्यामध्ये पूर्णपणे सौंदर्य भरलं होतं. अगदी मैदानाला गुदुगुदू 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 करत गेला चेंडू सीमारेषा पार. धावा पुन्हा मिळतील 4. नवनाथनं दिलाय आता लवजी संघाला आधार. टोटल 14. बुफरान टेन्शन मध्ये आलाय. 2 चेंडू त्याच्या बाजूने गेले. नवनाथ मामुनकर इज ऑन अ फायर. लवजी का ये फौजी जबरदस्त खेळतोय पण इथे रनआउटची संधी आहे. इथे देखील चेंडू जाईल सीमारेषा पलीकडे. क्षेत्ररक्षकाची चूक. गलती क्रिकेट में नहीं चलती. ठोक डीजे. धावा मिळाला. चेंडू उरलेत 12 आणि विजयासाठी करायच्यात 15 धावा. 12 चेंडू 15 धावा विचार करण्यास भाग पाडलाय
ते मात्र नवनाथ मामुणकर आणि विक्रांत पाटील या दोन बॅटरनं टीम शिळपाटा संघाला. अल्पेश सरकुडे यांना आपण व्यासपीठावरती आमंत्रित करूया. ते म्हणतात उडवा. लकी ड्रॉचा कार्यक्रम मैदानाच्या बाहेर चालू आहे, अर्थातच व्यासपीठावरती. मी आकाश देशमुख सरांना विनंती केला आपण तिथे जॉईंट व्हा. मैदानाच्या आत आता 2 षटकासाठी रणनीती आखली गेली, ज्या 2 षटकामध्ये 12 चेंडूमध्ये 15 धावा करायच्या. त्या बॅटिंग करणाऱ्या अल्पेश 11 लवजी बी टीमला आणि विरोधामध्ये आता शेळफाटा या संघाला या धावा रोखायच्या. गोलंदाजी मार्गवरती आला एक अष्टपैलू खेळाडू अमित भिल्लारे. स्ट्राइक एंड वरती नवनाथ मामुणकर वेल सेट बॅट्समन ज्यानं आतापर्यंत या मॅच मध्ये 3 चौकार मारण्याचा विक्रम केलाय. एक 22चा चौकार त्याच्या वाटेला आला, म्हणजे टोटल त्याच्या अकाउंट मध्ये 4 चौकार आपण पाहिले. रहीमला मी आता गुणलेखकासाठी आमंत्रित करतोय. चांगला चेंडू यावेळेस लॉंग ऑफ मध्ये साहिलच्या हातामध्ये चेंडू पाहायला मिळाला. नवनाथ सारखा मोठा मासा आता लागलाय गळाला. बडी मछली जाल में ठोक डीजे. एक्स बॅटर मैदानाच्या आत दाखल होतोय ओमकार थरकुडे. 11 चेंडू 15 धावांची गरज. मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची. तू चाल पुढं तुला रे गडा भीती कशाची. भीती कशाची परवाही कोणाची. मनामध्ये आता जिंकण्याची अपेक्षा हवी आहे. मनामध्ये जिद्द असावी, संघर्षामध्ये चिकाटी असावी. मैदानावरती 2 हात करण्याची संधी तर मिळालेली आहे, पण मार्केटमध्ये आता आलाय. आल्या आल्या पुन्हा एकदा लो लुक पद्धतीनं त्याचा फेवरेट शॉट त्यानं मारलाय. ओमकार थरकुडे ब्रँडेड आउट ऑफ द पार्क. बिग बिग षटकार. हा शॉट जर तुम्हाला पाहायचा असेल तर ओमकार थरकुडेच्या पेज वरती जाऊन इंस्टाग्राम वरती आपण हा फेवरेट शॉट त्याचा पाहू शकतो. पण आता मैदानावरती पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी शोधतोय तर गोलंदाज ज्यानं खुला टप्पा टाकण्याचा प्रयत्न केला. 1 धावेनं स्कोर कार्ड वरती वाढ झाली. टोटल 26. बघा व्यासपीठावरती मी पुन्हा एकदा विनंती करतोय, जे एक्स्ट्रा खेळाडू आहेत त्या एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती, फक्त कर्णधार व्यासपीठावरती आपण आपले पाठवा. एक्स्ट्रा खेळाडूंना विनंती की आपण व्यासपीठात सोडून अगदी मैदानाच्या जवळनं या मॅचचा आनंद घ्या. विक्रांत पाटील स्ट्राइक एंडवरचा फलंदाज पॉइंटच्या डोक्यावरनं यानं चेंडूला उडवलाय. चेंडू जातोय सीमारेषेच्या अगदी बाहेर. नवनाथ मामुणकर त्याचं कौतुक करताना त्यानं मारलेल्या या चौकारावरती आलाय जबरदस्त आकार. ठोकडीजे. टोटल विजयासाठी करायच्यात 8 चेंडू मध्ये 4 धावा. यानं देखील चेंडूला पाठवलंय फाईन लेग आणि मिड विकेटच्या बाहेर आर पार. षटकार. काय ऍक्शन होती, रिएक्शन पाहायला मिळाली. पण त्या टी शर्ट वरती फक्त लवजी लिहिलंय. बीचा कर्णधार आता तुम्हाला लिहायला लागल. ठोकडीचे.